100% कुरकुरीत आणि खमंग मिक्स डाळीचे सांडगे. एकदा अशी रेसिपी करून पाहिली की बाजारचे सांडगे विसराल. आज मी तुम्हाला परफेक्ट मोजमाप वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी पहा शेवटी एक खास कुरकुरीत ट्रिक सांगणार आहे. सर्वात आधी आपण घेऊया मिक्स डाळ. जे येथे मी घेतली आहे 1 कप मूग डाळ, 1 कप चणा डाळ, 1 कप मटकीची डाळ. ही सर्व डाळ स्वच्छ धुवून 7-8 तास भिजत ठेवावी, किंवा सर्व डाळीचे गिरणीतून पीठ दळून आणा, किंवा सर्व डाळीचे ही मिक्सरमधून वाटून घ्या. आबडधोबड खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही, मध्यम टेक्स्चर ठेवा. आता या मिश्रणात घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, जिरं आणि थोडी हिरवी मिरचीची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर. सगळं मिश्रण एकजीव करून, मिश्रण जास्त पातळ नको, घट्ट असेल तर सांडगे छान आकार येतात. आता प्लास्टिक शीट किंवा कपड्यावर छोटे छोटे सांडगे घालायचे आहे. सूर्यप्रकाशात 2-3 दिवस वाळवायचे. आणि आता सर्वात महत्त्वाची टिप, सांडगे पूर्ण वाळले की 1 दिवस सावलीत ठेवा. यामुळे आतूनही पूर्ण कोरडे होतात आणि 100% कुरकुरीत होतात. आता गरम तेलात तळून बघा, किंवा त्याची भाजी करून बघा. वा, बघा किती छान फुगलेत आणि किती कुरकुरीत झालेत हे सांडगे. भाजीमध्ये किंवा ते तसेच खायलाही अप्रतिम लागतात. तुम्ही सांडगे कोणत्या डाळीचे बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखीलही करा. खूपच हे सांडगे तयार होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही हाताने देखील ही सांडगे हे तयार करून घेऊ शकतात. मी पायपिंग बॅगमध्ये टाकून अशा पद्धतीने हे सांडगे तयार केलेले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की अशा पद्धतीने देखील ही तुम्ही ट्राय करू शकतात. खूपच छान आकार देखील येतो आणि आपण हाताने देखीलही तसेच जसे करतो त्याच पद्धतीने हे सांडगे तयार होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे ताटातले सांडगे व्यवस्थित कडक उन्हामध्ये आपण वाळून घेणार आहोत. तयार झालेले हे आपले कुरकुरीत सांडगे. तर पुन्हा भेटणार नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.